सारा वाटाणा सडून गेलाय बाई. येऊन नुसतं राखण करायचं, काही उपयोग नाही झाला बाई. एवढा लागवडीला खर्च केला, रुपया मिळाला नाही, काहीच नाही. वरताळून माणसांचे पैसे अंगावर पडले. काय करावं, जीव द्यावा का काय करावं बाई शेतकऱ्यांना. पण त्याच्यात तर फार लोकांनी येड्यात काढले. इकून जनावर फिरव, तिकून जनावर फिरव. काय बाई घरच्या बेनं घेतला आयरान. नाही तर काय भाऊबंदी एकपट तारास द्याते आणि जनावरवाले दुप्पट. गाजराबाई आपणच आहे का? हा. कोण तुम्ही? आम्ही चिपळूणचे आहे ना, बाहेरून गेले. हा. काय म्हणते, काय काम काढ? तर मग चालतं आता सगळ्या गावातल्या बाहेर नाही म्हणून सांगितले मला. आता तुम्ही नाही म्हणले तर आता मला काहीतरी करायच लागेल मार्ग. लय फिरलो बाई सगळ्या गावात. हा. परगलो गेलं एक घरानगर सोडला नाही, पण कुणीच मला कबूल झाला नाही. कोणतीच बाई कबूल नाही झाली? नाही ना. तुमचे काम नसते बायांकडेच का काय? नाही तसं नाही बायांका नाही, पण मग बुवा मग आता सगळ्या बायांना तुम्ही विचारलं, बाया नाही म्हणल्या तुमच्या काय काम आहे त्या कामाला? मग बाप्यांना विचारून पाहायचं होतं ना. बाप बायांजवळच काम आहे. बाप या टायमाला कोणी गावात सापडले ना. आता बाहेर राहत्या घरी, माणसं जात्या कामात राहणार. बरोबर आहे. तर मग मला एक जण जोडदार भेटला. तर तो म्हणत तिथे ती बाई आहे म्हणा माळ्यामध्ये. तुमचं नाव बकळ आपली गजराबाईच ना? गजराबाई. हा म्हणत ती आहे, ती काय कोणा नाही म्हणत नाही म्हणा. म्हणलं मग पाहू तुमचं कोण काम झालं तर चांगलंच होईन. असं होईन का काम आपलं? काय काम? काय नाही बाई, मा काय काम काय लय मोठं नाही. हाय तुमच्या मापातच आहे. तुम्ही ऐकशा नाही बी, आणि तुम्हाला लागलं तर ते मी भाडं देऊन टाकेन का आहे ते. म्हणजे हा काय एवढं का काय मोठं काम नाही, परत ते लोक ऐकाय तयार ना. पण काम मोठं असू द्या नाही तर लहान असू द्या, काम कामच आहे. तुम्ही सांगितलं तर मला कळलं ना नेमकं काय काम आहे. बाई काम एकच आहे, माझं सामान फक्त तुमच्या जागेवर ठेवा रात्रभर. तुमचं सामान आणि माझं जागेवर ठेवू रात्रभर फक्त. का बरं? तुमची बायको कुठे गेली? बायको ते गेली ना बाहेर. मग तुमची बायको बाहेर गेली, मग तुम्ही असे बायांक येत्या का? अख्ख्या गावात फिरलो, कुणीच तुमचं सामान तिकडे चुलीत घालायचं ना. अख्ख्या गावात फिरलो. वाहन पाहिली का कशी? वाहन सुद्धा बाई कबूल व्हाय ना मला. नाही, वाहन पाहिली कशी? चुलीत घालायचं ना तो सामान. बाई पैसे घे ना. पैसे घे. पैसे घे ना म्हणजे? कुठून आलाय तू उरड फुक्या? मध्ये नको घालू, फक्त ठेवी त्याची. मला ठेवायची गरज नाही, मध्ये घालायची गरज नाही. मानावऱ्यामध्ये गण जोर आहे, तो गण 3-3 बाया सांभाळितोय. पण तुला मान नंबर हे नाव कोणा सांगितलं? या ना बाबूराव ना. काय म्हणला तो? म्हणत तिची जागा मोठी म्हणा, ती कोणाला नाही म्हणत नाही म्हणा. म्हणा पैसे द्या नाही तर नका देऊ, पण ती नाही म्हणत नाही. मग माझी जागा जर मोठी तर काय सामान असं आतमध्ये घुसतो का काय? हाय बा म्हणून तुम्हाला कसं? नाही, माझी जागा मोठी, मग सामान असं आतमध्ये घुसतो. तुम्हाला का सोयी बाई म्हणून चालू. तिकडं तो सामान वारा जाऊ दे ना. हे बाया उठला चालला तोंड घेऊन. तुला काय मी दिसले का काय? मध्ये तो मला कांगणे भेटला, पण त्याला जागा आहे, पण सामान म्हणजे सामान ठेवायला जागाच नाही त्याच्याकडे. तो म्हणा पाय बा तुला जिथे टाकता आलं तिथे टाका. मग मला काय तिथे बरोबर जागा वाटली नाही, मग तुला काय आलो. का बा त्याची जागा काय खराब होती का काय? नाही खराब आहे नाही, ती ना लई जागा खालीवर होती. हा ना, त्याच्यामुळे ते मला जरा कांगस आली तिची. अच्छा. मग ते म्हणा जा म्हणा गाजराबाई देईन तुम्हाला. मी काय रिकामे नाही भाऊ. आणि गजराबाईची काही नगरपालिकेची जागा नाही. गजराबाईची खाजगी. मानावऱ्याला जर कळालं का तो सामान माठ या कावलंय जाग्यावर, तर मानावरा मला नुसतं असं काळी निळी करीन, हिरवी पिवळी करीन. बाई मी सकाळच्या पारी ना 6ला मामा सामान घेऊन जातो. अरे तू जाशील सामान, मग का रातभर आतमध्येच ठेवतो का काय? सामान आहे ना, काय झालं माहिती का, सारखं ओलो नाही ना, असं ताट झालं असं ताट झालं तर त्याचे मोडपणा ती. बाई लयच अवघड झालं बाई तुमच्यावालं. पण मग ते माझ्याजवळ नाही तुमचा नंबर लागणार. मी असे रिकाम टेकड्या कामावाल्या माणसांशी जास्त बोलत बी नाही. रिकाम टेकडा तू कामावाला असू दे नाही तर रिकाम टेकडा असू दे, बडबड तर रिकामटीच करून राहिला ना. मानावर जर माहीत झालं ना तो मला ढुंगण सुजविल ढुंगण. मी काय तुला फोन करू सांग ना. मी काय सांगू मानावऱ्याला? म्हणा कुणीतरी माणूस आलाय, शिरपतराव आलाय. तो काय म्हणतो रातभर मावाला सामान तोवाला जागेवर टेकू दे.
म्हणजे माझी जागा का काय भाडुत्री का काय बोर्ड लावेले काय तिच्यावर जागा भाड्याने देणे आहे बाई तू त्याचं भाडं घेणार आहे बरं एकराचं किती भाडं होऊन द्यावं ते मानावर आल्यावर तुला सांगल मग त्याचं भाडं किती होईल म्हणून हा हा तो त्याचं भाडं नाही भाडं खाऊ पण तुला असा जोडील धरून बाई मी राहत बस वापणार नाही मी जागाच राहीन लागलं सर हा मग फक्त सामान ठेवा द्यावा ठोवायला बी रिकामी नाही तो ठुलं म्हणजे तू आदल्यात मध्ये घालणारच ते तू काय सोपा आहे काय तू जर म्हणली यामध्ये मध्ये तर मध्ये घाल. अरे बाबा, नाही म्हणली ना तर मी त्याच्यावर थांबून बापे माणसावर बाई माणूस विश्वासच ठेवू शकत नाही. तू आता घेत बोलताना काय बोलशील मला फक्त सामान तो जाग्यावर टेकू दे आणि तू त्याच्यात रातभर जागा राहिला म्हणल्यावर मला गेली झोप लागून का तू दिशील मध्ये लोटू बाई तुला जर आली रातची किंवा तू म्हणली तर तो सामान मध्ये घाला तर घालीन मी रिकामीच नाही मला मध्ये नाही घालायचं ठेवून नाही द्यायचं एवढं टेकून सुद्धा देणार नाही तर तू अनावर जर म्हणला ना का ते पाहुणे सामान आहे तर मध्ये घेतो मध्ये घे का बरं त्याला जर मानावरा का बरं म्हणाल येते की उद्या माणसाला कशी काय की उदया येईन असे काय कुठे बायकोची जागा मध्ये कोणाचं बी सामान घालायला आणि टेकवायला कोणचा नवरा हा म्हणत नाही. हा काय चावळत भाऊ तुला कोणा सांगितलं मावाला ऍड्रेस येणार ना बाबूराव ना हा तो बाबूराव असच ना 4 ठिकाणी वाकडा भैल त्याला चव आली चौकून. बरं ऐका ना बाई जाऊ दे मला नाही म्हणू नका. ए बाबा मला जमणार नाही मुळीच जमणार नाही. महानवऱ्याला जर माहिती झालं का तो सामान टेकवलं आणि चुकून जर मायवाली जागा जर त्याला जर वल्ली आढळली तर तो मला सुद्धा इरी पिवळी काय वल्ली वय कस काय वल्ली वय कस काय चावलं तो सामान टेकवलं म्हणजे जागा वल्ली होणारच ठरली. मी पाणी ना मी साईडला पिळीन तू पाणी साईडला टाक नाही तर नको टाकू पण मला जमणार नाही बाबा. ऐकायला लागत होतं कोणत्या बाईची जागा तुला दिसली ना त्या बाईला म्हण का मायवाला सामान टेकू दे बाबा रात्रभर मला जमणार सगळ्या गावात तिच्याला पत्त्याच्या जागा बारी बारीक आहे ना. आता तू म्हणतो मा सामान रातभर टेकू दे बाई मा सामान एवढं मोठं नाही बघा तो सामान केवढं असू दे अंगठ्या एवढं असू दे मला घेणं नाही पडलं अंगठ्या एवढं म्हणजे पण मग तो सामान मुठभर असू दे नाही तर अंगठ्या एवढं असू दे मला काही त्याच्याशी घेणं नाही. पण आता तू म्हणतो रातभर तो सामान आतमध्ये घे आतमध्ये ठेवायचं किंवा मग टेकवायचं उद्या निम्म्या रात्री जर माया नवऱ्याला वाटलं का नाही आता मला सामान टेकवायचंय मग मा सामान म्हणजे हो देतोय सामानाची मारामारी नाही नाही मा सामान सरकून मी घेते मायवाली जागा उधळून तो आहे नवरा कुरकुर काय लागणार ना बाई मी निमेराचं का वाय ना पण ते घेऊन काढून निघून जाईन तो सामान. हा आणि मग त्याला तो मला बोलणार नाही का तो सामान बाजूला काढलं तर तो मला बोललो का तो विचारपूस नाही केली काहीच बरं तुझ्या नवरा विचारून ठेवी ना ते तू विचार बाबा मी कस काय विचारू त्याचा नंबर दे मला तो लय मारीन भाऊ तुला नंबर दे तुझ्या नवऱ्याचा नंबर दे नंबर देऊ घे बरे नंबर टाकायचं त्याला नाव काय त्यांचं नाव काय पाटील म्हणा नुसतं. हॅलो हां कोण पाटील आहे का हो 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 मीच आहे माझं नाव शिरपतराव आहे तुमच्या बायको का आलो आहे नाही काम काय नाही थोडं काम होतं आपलं सामान आहे ना फक्त तिच्या जागेवर ठेवायचं आहे ती नाही म्हणते हो पैसे घ्या ना आता काय सांगायचं लय हाल झाली सामानाची खूप हाल झाली फक्त तिला म्हणलो माझं सामान फक्त तुझ्या जागेवर टेकव रातभर नाही रात्रभर नाही आतमध्ये निघाला आतमध्ये नाही फक्त टेकवायची बोली ना आपली. हा ती जर म्हणली घाला तर मग तुमच्या तुम्ही जर सल्ल्यानंतर घाल नाही तर मग नाही घालणार तसं मी फक्त साईडला ठेवीन वरून ठेवायचं फक्त. हा बरं चला तो म्हणतो पैसे बोलून द्या पैसे बोलून द्या म्हणा. हॅलो काय हो काय म्हणत्या टेकू दे रातभर. अहो काय येडे बिडे झाले का काय तुम्ही काय चकले बिकले आणि त्याचं सामान मी रातभर टेकवायचं आणि तुम्हाला ध्यान आलं मग मी काय करू. हा मग काय अहो मग तो तर म्हणतोय मला तोवाल्या जागेवर रातभर सामान टेकू दे आणि तसं काय वाटलं आणि त्याने जर ते सामान मध्येच लोटून दिलं. ए बाई मी हे धंदे नाही करणार. हा तुम्ही आल्यावर बोलन हा ठेवा. काय बाई बॉय
बाई माही ना तू काय मला नाही म्हणून नको आजची रात्यात कारण सगळ्या लोकांनी मी हाडाहाड्या केली ते मावले ना ते गोडे गाडू मी तिकडे बांधायला लागलो सर. म्हणजे घोडे गाडवे म्हणजे मला काही कळा ना बाबा. ते गोडे गाडू आहे ना ते तिकडेच होतो फक्त मग मा सामान सोय लावतो. बाय बाय मच्छर चावला रे बाबा. जाऊ दे चावलं आता काय माणसं चावून राहिले माणसाला तर. बरं ऐका ना भाई मी मावाला ते साहित्य बाकीचे तिकडे होतो गोडे गाडवा आणि मावाला ते वाडा तिकडे होतो फक्त सामान टेकू दे. घोडे गाडवण म्हणजे नेमकं काय मला उमजून सांग बाबा उलगाडून. बरं रात्री किती पाऊस झाला. लय पाऊस झाला. लय पाऊस झाला भाई लय पाऊस झाला. नदी नाले एक झाले. नदी नाले एक झाले. त्याच्यामध्ये आमच्या गोदड्या भिजल्या आणि कपडे भिजले खायचा आटा भिजला बाई बाई. मग आमचा वाडा आहे ना तिकडे आम्ही ठेवतो लागलो साईडला. तुमचा वावर असेल तर वावरामध्ये बस येतो फक्त माझं सामान तुमच्या जागेवर टेको राहत बरोबर. अगं बाई मग तुम्ही मला असं बोलायचं ना हो. आता तुमचं किती मोठं घर आहे आणि मोर किती मोठी पत्राची पडी फक्त त्याच्यात माझं सामान टेकू द्या बघ. हो मग असं बोलायचं ना तुम्ही. तुम्ही म्हणते माझं सामान रातभर तुमच्या जागेवर टेकू द्या मग माणसाचं काय डोकं टेकल का जाग्यावर. अहो मग तेच ना आमचं सामान भिजलं ते म्हणजे तुमच्या तुम्ही असं बोलायचं ना बाई. मी माझ्या नवऱ्याला बी येड्यावानीच बोलत सुटले. असं कोण आलंय तुम्हाला आली किंवा मला करून द्यायची तर करून द्या. काय स्वयंपाक पाणी करण्यात नाही नाही करा करा तुमचा सगळा तापा घेऊन या. लागलं तर ठेवा माझ्या जागेमध्ये काय कोणी जागा खंदून नाही नेणार. तेवढंच मला बी 2 शब्दाचं तुमच्यावाले पुण्य लागल बाई. जाऊ द्या मरद्या ठेवा ठेवा काय फरक नाही बाई. ऐका गावात फिरलो प्रत्येकाची जागा बारीक बारीक नव प्रत्येकाला त्यांचीच राहायची. नाही आपली जागा लय बक्कळे गाजराबाईची जागा बक्कळे एकदम साऱ्या गावाला त्यांची पंचायत त्यांना ते मला देतच म्हणून तू सामानला जागाच होणार नाही सामानला जागाच होणार नाही. मग त्याच्या करता आहे ना म्हणलं मग ज्यांनी त्यांनी ऑर्डर दिला का गाजराबाईची जागा लय मोठी ती बिंदा रुपया नको काहीच नको होय तोवाला बिराड आणा अख्खं बी होय आणि तोवाला सामान आणि टेकव माझ्या जाग्या होय. हा आणि नुसतं जाग्यावर नको टेकू. तुला जर तसं काय वाटलं पाण्या पावसाचं तर मधी बी घाल वय. आतमध्ये घातलं चालेल. हा घालेन हा चालेल जाय निमा बाय निमा मध्ये. हा चालेल येऊ का मग येतो घेऊन पटकन ना चालेल जा. बरं झालं भाऊ.